हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये 7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला वर्तुळ हा जो टॉपिक आहे तर त्यावर आधारित काही उदाहरणं या व्हिडिओमध्ये आपण सोडवू. या आधीच्या 2 भागांमध्ये वर्तुळ या घटकावर आधारित प्रश्न भाग 1 व भाग 2 मध्ये सोडवलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये भाग 3 आपण पाहू आणि त्यावर आधारित आणखी काही प्रश्न सोडवू. ते प्रश्न सोडवत असतानाच त्याच्याशी रिलेटेड जे काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत, जे गुणधर्म आहेत, तर तेही अभ्यासू. तर आजच्या भाग 3 मध्ये नवनीत स्वाध्याय 16.3 मधले प्रश्न सोडवू. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. हा पहिला प्रश्न आहे, वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 135 अंश आहे, तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती? आता या प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय कोनाचं माप आपल्याला दिले 135 अंश. मग समजा हा एक वर्तुळ असेल ज्याच्यामध्ये ओ हा केंद्रबिंदू आहे आणि हा होईल केंद्रीय कोन AOB. याचं माप आपल्याला 135 अंश दिलेलं आहे. तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती? हा कोन 135 अंश मापाचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड हा जो कंस आहे तो लघुवर्तुळ कंस असणार आहे आणि त्या लघुवर्तुळ कंसाचं माप हे त्या कोनाच्या मापा इतकंच म्हणजेच 135 अंश असेल. आपल्याला विचारले त्याच्याशी संबंधित हा जो विशाल वर्तुळ कंस आहे त्याचं माप किती? मग हा विशाल वर्तुळ कंस त्याचं माप काढायचं. याचाच अर्थ लघुवर्तुळ कंसाचं माप जे आहे ते 360 मधून वजा करायचं, कारण पूर्ण वर्तुळाचं माप असतं 360 अंश. मग लघुवर्तुळ कंसाचं माप 135 अंश आपण काढलेलं आहे. 360 मधून 135 अंश वजा करू, उत्तर येईल 225 अंश. हे आपलं या प्रश्नाचं उत्तर, पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न, आकृतीत कंस BXC एकरूप कंस BYC आपल्याला दिले. BXC हा कंस आणि BYC हा दुसरा कंस एकरूप दिले. तर कोण BACचं माप किती असा प्रश्न विचारले. मग वर्तुळामध्ये ज्यावेळेला असं दिलेलं असतं की 2 कंस एकरूप आहेत आणि ते 2 कंस एकमेकांना जोडल्यानंतर पूर्ण वर्तुळ तयार होतं, याचा अर्थ असा आहे की त्यातला प्रत्येक भाग हा अर्धवर्तुळ असणार आहे. मग आता कोन BAC हा अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोन आहे, तो काटकोनच असतो. म्हणजे त्या कोनाचं माप म्हणजे कोन BACचं माप असणार आहे 90 अंश, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न, चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. माप कोन BAD 75 अंश, हा जो कोन आहे तो 75 अंशाचा दिला आहे. ADC 85 अंशाचा दिला आहे. कोन ABC व कोन DCB चे दुभाजक परस्परांना बिंदू O मध्ये छेदतात. ABC हा कोन, याचे दुभाजक परस्परांना O मध्ये छेदतात, म्हणजे हे 2 कोन लहान कोन समान मापाचे आहेत. त्याच पद्धतीनं DCB हे 2 लहान कोन समान मापाचे आहेत. तर आपल्याला याच्यावरून विचारले की कोन BOC म्हणजे या कोनाचं माप किती? हे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. आता हे दोन्ही BAD आणि ADC जे 2 कोन दिलेत त्यांचे सम्मुख कोन आपल्याला त्याच्यावरून काढता येईल. म्हणजे कोन A चा सम्मुख कोन C आहे. कोन A चं माप 75 अंश असेल तर त्याच्या समोरचा कोन C, त्याचं माप आपल्याला काढता येईल. कोन C चं माप काढायला कोन A चं माप 180 मधून वजा करायचं, उत्तर येईल 105 अंश. म्हणजे कोन C चं माप 105 अंश असणार आहे, कारण हे दोन्ही कोन जे आहेत कोन A आणि कोन C हे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन आहेत, म्हणजेच ते पूरक असणार. म्हणजेच त्या 2 कोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असणार. त्यावरून एक कोन 75 असेल तर दुसरा आपोआपच 105 होईल. त्याच पद्धतीनं कोन B चं सुद्धा माप आपण काढू शकतो, जो कोन D चा सम्मुख कोन आहे. मग कोन D चं माप 85 अंश आहे, तर B चं माप काढायला ते 85 अंश आपण 180 मधून वजा करायचं, 95 अंश येईल. म्हणजे कोन B चं माप 95 अंश आणि कोन C चं माप 105 अंश मिळालं. आता ह्या दोन्ही कोनांचे दुभाजक बिंदू O मध्ये छेदतात असं आपल्याला दिलेलं आहे. मग हा मधून त्रिकोण BOC जो आहे, तर त्या त्रिकोण BOC मध्ये आपण त्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज केली, म्हणजे कोन BOC अधिक कोन OBC अधिक कोन OCB या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज येईल 180 अंश. मग कोन BOC चं माप काढायचं आपल्याला, ते तसंच ठेवूया. OBC हा जो कोन आहे तो कोन OBC कोन B च्या निम्मा आहे, म्हणजे इथं आपल्याला असं लिहिता येईल 1/2 अँगल B अधिक कोन OCB हा सुद्धा कोन पूर्ण C च्या निम्मा आहे, म्हणजे इथं आपल्याला असं लिहिता येईल 1/2 कोन C बरोबर 180 अंश. मग कोन BOC आहे तसंच ठेवूया. या दोन्हीमधून 1/2 सामाईक घेऊ, कंसात शिल्लक राहील कोन B अधिक कोन C
बरोबर 180 अंश. मग कोण बी ओ सी आहे तसंच अधिक 1/2 गुणिले कोण बी अधिक कोण सी यांची जर बेरीज आपण केली किंवा त्यांच्या किमती या कंसात ठेवल्या, कोण बीचं माप आहे 95 अंश आणि कोण सीचं माप आहे 105 अंश, तर 95 अंश अधिक 105 अंश यांची बेरीज जर आपण केली, ती कंसात ठेवली, बरोबर 180 हे एक समीकरण तयार होईल. मग कोण बी ओ सीचं माप आपल्याला काढायचं आहे, 1/2 गुणिले 95 अंश अधिक 105 अंश, उत्तर येईल 200, बरोबर 180 अंश. मग 2 इथं जर भाग घालवला 200ला तर 100चा भाग जाईल, म्हणजे कोण बी ओ सी बरोबर 180 अंश. हे 100 अधिक आहेत, पलीकडे घेतले तर वजा होतील, म्हणजेच कोण बी ओ सी बरोबर 180 वजा 100 म्हणजेच 80 अंश, म्हणजे कोण बी ओ सीचं माप होईल 80 अंश, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीत ओ वर्तुळ केंद्र आहे, तर कोण क्यू पी टीचं माप किती? क्यू पी टी म्हणजे हा कोण, याचं माप आपल्याला विचारले. आता याच्यात दिले काय तर आर ओ क्यू याचं माप 110 अंश दिले, म्हणजे ह्याचा जो हा संबंधित कंस आहे याचं माप सुद्धा 110 अंश असणार. त्याच्यावरनं हा जो कोण आहे जो या कंसानं अंतरित केलाय त्याचं माप आपल्याला काढता येईल. या कोणाचं माप म्हणजेच आर पी क्यू याचं माप 110 अंशाच्या निमपट म्हणजेच 55 अंश असणार आहे. मग आता कोण आर पी क्यू 55 अंश आपल्याला मिळाला. आपल्याला विचारले क्यू पी टी किती. मग क्यू पी टी हा त्याचा रेषीय जोडीतील कोण आहे, म्हणजेच कोण आर पी क्यू आणि कोण क्यू पी टी हे रेषीय जोडीतील कोण आहेत, म्हणजेच या दोन कोणाच्या मापांची बेरीज असणार 180 अंश. पैकी आर पी क्यूचं माप आपण काढलेलं आहे 55 अंश, ते इथं ठेवूया, अधिक कोण क्यू पी टी बरोबर 180 अंश. मग कोण क्यू पी टी बरोबर 55 अंश जर उजव्या बाजूला घेतले तर वजा 55 अंश होतील. मग 180 वजा 55 म्हणजेच 125 अंश हे मिळेल माप कोण क्यू पी टीचं. त्यामुळे कोण क्यू पी टीचं माप असेल 125 अंश, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीमध्ये ओ हे वर्तुळ केंद्र असून कोण ओबीसी 35 अंश तर बी ए सी किती. आता ह्या त्रिकोणामध्ये त्रिकोण बी ओ सी याच्यामध्ये दोन पायालगतचे कोण दिलेत, बी आणि सी, त्या दोन्हींची मापं 35 अंश आहेत. मग ह्या त्रिकोणामध्ये जर 3 कोणांची मापांची बेरीज केली, म्हणजे कोण बी ओ सी अधिक कोण ओ बी सी अधिक कोण ओ सी बी, तर ती 180 अंश येणार आहे. मग कोण बी ओ सी हे माप आपल्याला काढायचं आहे, कारण त्याच्यावरून मग कोण बी ए सीचं माप आपल्याला काढता येईल. ओबीसी आणि ओसीबी या दोन्हीची मापं प्रत्येकी 35 अंश दिलेली आहेत, ती इथं ठेवूया, बरोबर 180 अंश. मग कोण बी ओ सी आहे तसंच अधिक 35 अधिक 35 म्हणजेच 70 अंश, बरोबर 180. म्हणजेच कोण बी ओ सी बरोबर 70 जर आपण उजव्या बाजूला घेतले तर वजा 70 होतील. मग कोण बी ओ सी बरोबर 180 वजा 70 म्हणजेच 110. मग कोण बी ओ सीचं माप 110 मिळालं, त्याच्यावरून कोण बी ए सी आपल्याला काढता येईल. कोण बी ए सी जो आहे तो या केंद्रीय कोणाच्या मापाच्या निमपट असतो, तर या गुणधर्माचा उपयोग जर केला तर कोण बी ए सी हा कोण बी ओ सीच्या निमपट म्हणजेच 110च्या निमपट असणार आहे, आणि 110ची निमपट म्हणजेच 55 अंश हे माप असेल कोण बी ए सीचं, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीनुसार पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे. असत्य विधान शोधायचं आहे. या पर्याय क्रमांक 4 मध्ये असे दिले की कोण एओबी बरोबर कोण सीओडी. कोण एओबी 60 अंश, सीओडी सुद्धा 60 अंश, त्याचा अर्थ हे विधान बरोबर आहे, कारण ते दोन्ही कोण वेगवेगळे नसून एकच आहेत. तिसरं विधान बघू, मेजर अँगल एक्स बी बरोबर मेजर अँगल सीवायडी. तर हा कंस जो आहे एक्स बी आणि सीवायडी यांची माप आपण कशी काढतो, तर त्याच्याशी रिलेटेड असणारा जो केंद्रीय कोण आहे त्याच्या इतकं त्याचं माप असतं. मग ह्या दोन्हींचे जे रिलेटेड केंद्रीय कोण आहेत ते 60 अंश मापाचेच आहेत. याचा अर्थ हे दोन्ही कंस सुद्धा किंवा या दोन्ही कंसांचं माप सुद्धा एकरूप असणार, म्हणजे तिसरं विधान सुद्धा बरोबर आहे. दुसरं विधान बघू, सीवायडीची लांबी एक्स बीच्या लांबीपेक्षा जास्त आहे. आता सीवायडीची लांबी वेगळी आणि माप वेगळं,
सीवाडी आपल्याला दिसते कंस हा AXB पेक्षा मोठा, याचा अर्थ याची लांबी AXB पेक्षा मोठी असणार आहे, हेही विधान बरोबर आहे. राहिलं एकच पर्याय, त्यामुळे चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 1. कंस AXB व कंस CYD हे एकरूप आहेत. हे एकरूप आहेत असं आपण म्हणू शकत नाही. एकरूप असण्याची व्याख्या वेगळी, त्यांची मापं समान असणं आणि ते कंस एकरूप असणं ही वेगवेगळी संकल्पना आहे. दोन कंस एकरूप कधी असतील? जर त्यांच्याशी संबंधित जीवा एकरूप असतील तर. म्हणजे समजा एखादं वर्तुळ आपल्याला असं दिलं असेल, त्याच्यामध्ये जीवा AB आणि जीवा CD आपण काढली समजा, ह्या दोन जीवा जर ह्या जीवा एकरूप असतील तर त्याच्याशी संबंधित हे जे कंस आहेत ते पण एकरूप असतात. तर ही व्याख्या आहे एकरूप कंसांची. इथं मात्र हे दोन कंस एकरूप नाहीत. जरी आपल्याला असं वाटत असलं की या दोन कंसांची मापं समान आहेत म्हणून ते कंस एकरूप होत नाहीत, तर ते कंस एकरूप होण्यासाठी त्याच्याशी संबंधित ज्या जीवा आहेत त्या एकरूप असाव्या लागतात. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 मध्ये जे विधान दिले ते चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, आकृतीत O हे वर्तुळ केंद्र असून मेजर अँगल AOB 120 अंश, AC एकरूप DC, तर DAC चं माप किती? मग इथं DAC म्हणजे हा कोण आहे याचं माप आपल्याला काढायचं आहे. मग कोण AOB 120 दिला आहे, त्याच्यावरून कोण ACB आपण काढू शकतो. म्हणजे ACBचं माप AOBच्या निमपट असणार आहे. मग AOB 120 असेल तर ACB त्याच्या निमपट म्हणजेच 60 अंश असेल. आता हा कोण 60 अंश आहे, म्हणजेच त्याला आपण नाव देऊया कोण ACB बरोबर 60 अंश. आता हा कोण ACB आणि ACD हे दोन्ही रेषीय जोडीतील कोण आहेत. म्हणजेच यांची जर बेरीज केली, कोण ACB अधिक कोण ACD बरोबर ते 180 अंश यायला पाहिजे, कारण हे पूरक कोण आहेत. पैकी ACBचं माप आपण काढले 60 अंश अधिक कोण ACD बरोबर 180 अंश. मग कोण ACDचं माप काढायला 60 अंश आपण उजव्या बाजूला घेऊया, 180 अंश वजा 60 अंश होतील. म्हणजेच कोण ACD बरोबर 180 वजा 60 120. मग ACDचं माप 120 मिळालं आपल्याला. आता हा जो त्रिकोण आहे ACD त्याचा आपण विचार करूया. या त्रिकोण ACD मध्ये आपल्याला असं दिले की AC आणि DC या दोन बाजू एकरूप आहेत. मग AC आणि DC या दोन बाजू जर एकरूप असतील तर त्याच्या समोरचे कोण पण एकरूप असणार. म्हणजे DCच्या समोरचा कोण A आणि AC च्या समोरचा कोण D, म्हणजे कोण A आणि कोण D यांची मापं सुद्धा समान असणार. आता या त्रिकोणामध्ये या तीन कोणांच्या मापांची बेरीज आपण करूया. म्हणजे कोण A अधिक कोण D अधिक कोण C म्हणजे हा कोण ACD, यांची बेरीज 180 अंश येईल, कारण त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आता आपल्याला कोण A चं माप काढायचं आहे, DAC म्हणजेच कोण A. मग याच्याऐवजी असं लिहूया, कोण A आहे तसंच, आणि कोण D च्या जागी सुद्धा कोण A असंच लिहू, कारण आपण इथं सिद्ध केलं की कोण A बरोबर कोण D आहे, त्यामुळे कोण D च्या ठिकाणी कोण A लिहू शकतो आपण. अधिक कोण C चं माप म्हणजेच ACDचं माप 120 काढले ते इथं ठेवूया बरोबर 180 अंश. मग कोण A अधिक कोण A म्हणजेच 2 कोण A बरोबर 180 अंश, हे अधिक 120 उजव्या बाजूला घेऊया वजा 120 होतील. म्हणजे 2 कोण A बरोबर 180 वजा 120 60 अंश. म्हणजेच कोण A बरोबर 2 उजव्या बाजूला घेऊया छेदात जातील, 2 जर 60 ला भाग घालवला तर 30 चा भाग जाईल. म्हणजे कोण A चं माप येईल 30 अंश आणि कोण A याचंच 3 अक्षरी नाव कोण DAC असं आहे, ज्याचं माप येईल 30 अंश. आता हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न, O केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा AB आणि CD या केंद्रापासून समान अंतरावर आहेत. कोण AOB बरोबर 80 अंश तर OCD बरोबर किती? आता पहिल्यांदा आपण याच्यानुसार आकृती काढूया. आपल्याला असे दिले की ह्याच्यात दोन जीवा आहेत, जीवा AB आणि जीवा CD, ज्या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर आहेत. म्हणजे वर्तुळ केंद्र समजा O घेतलं, त्याच्यातून जर इथं लंब टाकला आणि CD वर पण लंब टाकला तर ती दोन्ही अंतरं समान आहेत. आता इथं आपल्याला असं दिले की कोण AOBचं माप 80 अंश आहे. आता AODचं माप जर 80 अंश असेल, AB आणि CD वर्तुळ केंद्रापासून समान असतील, तर हा कोण COD तो त्याचा विरुद्ध कोण आहे, तो सुद्धा 80 अंशच होणार आहे. आपल्याला OCDचं माप विचारलंय, OCD म्हणजे हा जो त्रिकोण आहे त्याच्यामधला OCDचं माप आपल्याला विचारले. हा बिंदू आपण त्याला M नाव देऊ. मग हा कोण COD 80 अंश असेल, हे दोन्ही त्रिकोण एकरूप होतील, म्हणजे हे दोन्ही कोण एकरूप होणार. याचा अर्थ OM हा या कोणाचा दुभाजक आहे. मग 80चे 2 समान भाग केले तर 40 अंश आणि 40 अंश असे होतील. म्हणजे या त्रिकोण OMC मध्ये
हा लंब टाकल्यामुळं कोन OMC हा 90 अंश असणारच आहे आणि COM कोन COM त्याचं माप आपण 40 अंश काढलं. आता विचारले OCMचं माप किती. मग कोन OCM याचं माप प्रश्नात विचारले आणि कोन OCM म्हणजेच काय OCD, कारण M आणि D एकाच रेषेवर आहेत. मग OCMचं माप काढलं की तेच माप OCDचं असणार आहे, कारण ते दोन्ही कोन वेगवेगळे नसून एकच आहेत. म्हणजे हे उत्तर आपल्याला मिळेल. आता या त्रिकोणामध्ये या 3 कोनांच्या मापांची बेरीज जर आपण केली म्हणजे कोन OMC अधिक कोन COM अधिक कोन OCM तर ती येईल 180 अंश. आता याच्यामध्ये किमती ठेवूया. कोन OMC त्याचं माप आहे 90 अंश, COM 40 अंश आणि कोन OCM जे आपल्याला काढायचं आहे तसेच ठेवूया बरोबर 180. 90 अधिक 40 130 अंश अधिक कोन OCM बरोबर 180 अंश. आता कोन OCMचं माप काढायला 130 अंश आपण उजव्या बाजूला घेऊया, वजा 130 अंश होतील. म्हणजे कोन OCM बरोबर 180 वजा 130 50 अंश. मग हा कोन OCM म्हणजे त्याला आपण OCD असं सुद्धा नाव देऊ शकतो, ज्याचं माप असेल 50 अंश. त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर जे दिले पर्याय क्रमांक 4 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न. पुढील पर्यायात चौकोनाच्या कोनांची गुणोत्तरे दिली आहेत, त्यापैकी कोणते गुणोत्तर चक्रीय चौकोनाचे आहे. मग चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनाच्या गुणधर्माचा इथे उपयोग करायचा. मग चक्रीय चौकोनाचा एक गुणधर्म असा आहे की चक्रीय चौकोनाचे समोरासमोरील कोन सम्मुख कोन असतात. चक्रीय चौकोनाचा एक गुणधर्म असा आहे की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन हे पूरक असतात, म्हणजे समोरासमोरील कोनांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. मग इथं समजा हा चक्रीय चौकोन ABCD असेल तर A आणि B एकमेकांचे सम्मुख कोन आहेत, म्हणजे या दोन कोनाच्या मापांची बेरीज 180 अंश होईल. त्याच पद्धतीनं B आणि D या दोन कोनाच्या मापांची बेरीज 180 अंश होईल. आता कुठलाही चौकोन ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला समोरासमोरचे कोन कधी येतात तर अल्टरनेट, म्हणजे A चा B हा सम्मुख कोन कधीच होऊ शकत नाही. तर A चा सम्मुख कोन असणार C म्हणजे एक शिरोबिंदू सोडून, आणि B चा सम्मुख कोन असणार D एक शिरोबिंदू सोडून. मग इथं प्रत्येक पर्यायात आपल्याला 4 गुणोत्तरं दिलेली आहेत. ही दोन्ही गुणोत्तरं म्हणजे या सम्मुख कोनांच्या जोड्या पूरक आहेत, म्हणजे दोन्हीची बेरीज 180 अंश झाली पाहिजे. मग इथं सिंपल ट्रिक अशी वापरायची की ह्या 4 पर्यायापैकी असा पर्याय शोधायचा ज्याच्यामध्ये अल्टरनेट ज्या संख्या आहेत त्यांची गुणोत्तरं समान येतील किंवा त्या गुणोत्तरांची बेरीज समान येईल. मग एक एक पर्याय आपण चेक करत जाऊ. पहिला पर्याय त्याच्यात अल्टरनेट गुणोत्तर आहेत 1 आणि 3 आणि दुसरी जोडी आहे 2 आणि 4. मग 1 आणि 3 ची बेरीज 4 येते, 2 आणि 4 ची बेरीज 6. त्यामुळे हे काय आपलं उत्तर असू शकत नाही, कारण या गुणोत्तरामध्ये ज्या संख्या आहेत त्यांच्या बेरजा वेगवेगळ्या आहेत. दुसरा पर्याय चेक करू. 2 आणि 4 बेरीज 6, 3 आणि 5 बेरीज 8. हे उत्तर असू शकत नाही, कारण 6 आणि 8 वेगवेगळ्या संख्या मिळाल्या. तिसऱ्यामध्ये 3 आणि 5 बेरीज 8, 4 आणि 6 बेरीज 10. हे उत्तर असू शकत नाही. मग आता राहिला एकच पर्याय, तेच आपलं उत्तर असेल तरी सुद्धा आपण चेक करूया. 2 आणि 5 ची बेरीज 7 येईल, 4 आणि 3 ची बेरीज सुद्धा 7 येईल. इथं दोन्ही संख्या समान आल्या, याचा अर्थ या दोन्हींची गुणोत्तरं समान असणार आहेत. म्हणजेच हे जे दोन कोन आहेत किंवा हे जे दोन गुणोत्तरं दिलेली आहेत त्या गुणोत्तरानुसार समोरासमोरील कोन हे पूरक होतील. म्हणजेच 4 पर्यायामध्ये जी गुणोत्तर दिलेली आहेत ती गुणोत्तरं चक्रीय चौकोनाची असतील. त्यामुळे हे या प्रश्नाचं. हा पुढचा प्रश्न. सोबतच्या आकृतीमध्ये जीवा AB ची लांबी 16 सेमी आहे. ही जीवा AB 16 सेमी लांबीची दिली आहे. MP याची लांबी 4 सेमी दिली. O वर्तुळाचं केंद्र आहे, तर त्रिज्या किती. आता हे सोडवायला OM ची लांबी आपण गृहीत धरूया, समजा ती आहे X. म्हणजे मग OM अधिक MP यांची जर बेरीज केली तर आपल्याला OP मिळतं. आणि OP म्हणजेच काय आहे तर त्रिज्या. म्हणजे याच्यावरून आपण त्रिज्या काढू शकतो. OM साठी आपण X अक्षर घेतले, MP साठी 4 अक्षर घेतले, बरोबर त्रिज्या OP. म्हणजे त्रिज्या आपल्याला X अधिक 4 मिळाली. म्हणजे जर OA आपण जोडलं तर ती सुद्धा त्या वर्तुळाची त्रिज्याच आहे. एका वर्तुळाच्या सर्व त्रिज्या एकरूप असतात. जर त्रिज्या X अधिक 4 असेल तर OA सुद्धा X अधिक 4च असणार, कारण ती सुद्धा त्या वर्तुळाची त्रिज्या आहे. आता त्रिकोण OMA हा काटकोन त्रिकोण आहे. तर त्या काटकोन त्रिकोण OMA मध्ये आपण पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्णाचा वर्ग म्हणजेच OA चा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो असं लिहू शकतो. म्हणजेच AM चा वर्ग अधिक OM चा वर्ग. मग OA म्हणजेच X अधिक 4 कंसाचा वर्ग, AM
त्याची लांबी आपल्याला काढता येईल, कारण ए बी त्याची लांबी 16 दिलेली आहे. मग एम त्याच्या निमपट असेल, म्हणजेच 8, कारण वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. मग 16चे 2 समान भाग किती होतील, तर 8 आणि 8, म्हणजे एम 8 असेल, बीएम सुद्धा 8 असेल. मग एमची लांबी आपल्याला पाहिजे, ती 8 असेल, ती इथं लिहू कंसाचा वर्ग, अधिक ओएमची लांबी आहे एक्स, त्याचा वर्ग. आता हे सोडवू. एक्स अधिक 4 कंसाचा वर्ग, इथं विस्तार सूत्र वापरायचं, ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग, अधिक 2 पदांच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे 4 गुणिले एक्स 4x, त्याची दुप्पट 8x, अधिक 4चा वर्ग 16, बरोबर. उजव्या बाजूला 8चा वर्ग 64, अधिक एक्सचा वर्ग म्हणजे एक्स वर्ग. दोन्ही बाजूचे एक्स वर्गला एक्स वर्ग निघून जातील, कारण यातलं कुठलंही एक एक्स वर्ग दुसऱ्या बाजूला घेतलं तर वजा होतील, आणि अधिक वजा शून्यच येईल, त्यामुळे हे एकाला एक आपण इथं घालून टाकू. मग 8x बरोबर 64 अधिक 16 जर उजव्या बाजूला घेतले तर वजा 16 होतील. याचाच अर्थ 8x बरोबर 64 वजा 16, उत्तर 48 येईल. एक्सची किंमत काढायला 8 आपल्याला उजव्या बाजूला घ्यावं लागतील, छेदात जातील. 8 जर भाग घालवला तर 8 × 48, म्हणजे एक्सची किंमत 6 मिळाली. प्रश्न आपल्याला विचारला त्रिज्या किती. मग त्रिज्या आहे आपली x अधिक 4, त्यामुळे ती त्रिज्या काढायला त्या राशीमध्ये म्हणजे x अधिक 4 मध्ये एक्सची किंमत आपण ठेवूया, जी आपण 6 काढली. x अधिक 4 म्हणजेच 6 अधिक 4, उत्तर येईल 10 सेमी. म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या असेल 10 सेमी, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे हे या प्रश्नाचं